खानदेशकरांची जान म्हणजे वरणबट्टी घोटलेली वांग्याची भाजी। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज तळलेली बट्टी बघणार आहे। त्याकरता बघा, बट्टीचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि बट्टीची पीठ कसं तयार करायचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। 1 चम्मच छोटा चम्मच सोडा घातलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ओवा घालायचा आहे। ओवा छान असा हातावर क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी आपल्या बट्टीला एक चव येते आणि खूप सुंदर अशा आपल्या बट्ट्या होणार आहे तळून। आणि तुम्ही बघू शकता आता पूर्ण असं कालवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता मस्त असं तेलाचं मोहनसुद्धा द्यायचं आहे आणि पूर्ण कालवल्यानंतर आता मीठ, सोडा, ओवा कालवल्यानंतर आता तेल घालायचं आहे। तेल 2 ते 3 पड्या मी घातलेला आहे। तुमच्या बट्ट्या किती आहे त्याप्रमाणे तुम्ही मोहन द्या आणि मी 2 ते 3 पड्या तेल घातलेलं आहे। तर छान असं मोहन देऊन घ्यायचं आहे। मी तुम्हाला बट्टीची रेसिपी दाखवली आहे, कढईमधले लोडगे अशी रेसिपी मागं शेअर केली आहे। त्याच्यामध्ये पीठ कसं तयार करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे, ती रेसिपी जाऊन बघा। आणि बघा 1 चम्मच अशी हळद पावडर घातलेली आहे। आता हळदसुद्धा छान अशी मस्त पूर्ण पिठाला चोळून घ्यायची आहे आणि मस्त एकजीव झालं पाहिजे आपलं पीठ। बघू शकता ही पद्धत तुम्ही एकदम व्यवस्थित योग्य पद्धतीने वापरा तुम्ही, म्हणजे तुमचे रोडगे बट्ट्या अजिबात बिघडणार नाही, खूप छान होतील। आणि थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि खूप घट्टसुद्धा तयार करायचं नाही, म्हणजे घट्ट केलं तर आपल्या बट्ट्या अशा वाफवताना छान अशा फुगत नाही, तिथल्या तिथं बसून जातात। आणि तुम्ही बघू शकता आपल्या पुढे बट्ट्या किती सुंदर अशा वाफवल्यानंतर किती साईज मोठी होऊन जाते, म्हणजे छान अशा फुगून येतात आणि किती सुंदर बघा हो आपल्या बट्ट्या तयार होणार आहे। आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला मळून घ्यायचं आहे, खूप असं चोडायचं नाही, असं हळूहळू हलकं फुलकं असं मळून घ्यायचं आहे। खूप असं चोडून आपण जशी कणिक चोडतो, कणिक मळतो तसं नाही करायचं, हळूहळू करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता बघा आपलं छान झालेलं आहे, पूर्ण गोळा आता मिळून आलेला आहे। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे, 15 मिनटं आपल्याला पुढं झाकण ठेवायचं आहे। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा, विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता बघा 15 मिनटं होईपर्यंत मी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले होते। पाणी छान असं उकळू द्यायचं। आता चाळणीला असं बघा मस्त तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपले बट्ट्या त्याला चिटकणार नाही। आपण जे गोडे ठेवणार आहे वाफवायला, आता बघा असे आपल्या आवडीनुसार गोडे तयार करून घ्यायचे आहे। खूप असे हलके करायचे, खूप असे दाबून वगैरे नाही करायचे, हलके ठेवायचे, म्हणजे ते छान असे वरती त्याला अशा मस्त क्रॅक गेल्या पाहिजे। मग आपल्याला समजतं की आपले बट्ट्या आता खूप छान हलक्या फुलक्या होणार आहे आणि मस्त फुगून सुद्धा येतील। आता बघा मी 3 गोळे असे चाळणीमध्ये ठेवलेले आहे। तुमची चाळण मोठी असेल तर तुम्ही 4 सुद्धा ठेवू शकता। आता बघा मी वाफवायला ठेवणार आहे, गरम पाणी आपलं तयार झालेलं आहे। पाण्याला छान अशी बघा उकळी आलेली आहे। आता चाळण मस्त असे पातेल्यावर आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि मस्त छान असं गरम पाणी झाल्यानंतरच तुम्ही चाळण ठेवा आणि 15 मिनटं मस्त छान असे वाफवू द्यायचे, झाकण काढायचं नाही तोपर्यंत। तुम्ही एकदामध्ये चेक करू शकता, एखाद्या वेळेस लवकरही होऊ शकता छोटे गोळे असल्यावर। थोडे मोठे गोळे आहे म्हणून मी 15 मिनिटांनीच बघितलेलं आहे। आणि तरी पण तुम्ही एकदा चेक करा चाकूच्या साहाय्याने, चाकूमध्ये टाकून बघा, जर क्लीन आला तर समजा व्यवस्थित झालेले। बघा अशा क्रॅक पडायला पाहिजे, छान अशा बघा आपल्या बट्ट्यांना अशा वरती क्रॅक पडलेले आहे, म्हणजे छान असं आपल्या आता मस्त होणार आहे बट्ट्या। आता लसूण घेतलेला आहे, भाजीची रेसिपी बघणार आहे आपण घोटलेल्या वांग्याची। लसूण घेतलेला आहे 10 ते 15 पाकड्या, आलं घेतलेलं आहे 1 इंच, हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडी तिखटच ही भाजी छान लागते, आणि जिरं घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बघा असं दळून घेतलं। त्यानंतर असे काटेरी वांगे घेतलेले आहे आणि बघा पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलं, म्हणजे आपण मिठाच्या पाण्यामध्ये आपण वांगे कट करून टाकणार आहे, म्हणजे वांग्यांचा कडवटपणा सुद्धा निघून जातो आणि
वांगे काळेसुद्धा पडत नाही. मस्त असे कवळे कवळे वांगे घ्यायचे, म्हणजे खूप सुंदर अशी आपली घोटलेल्या वांग्याची भाजी तयार होणार आहे. मी मागही तुम्हाला दाखवली होती, पण आज थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे. म्हणजे वाफेवर खूप सुंदर असे वांगे होऊ दिले आहे, म्हणजे एक चव अजून छान येते. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही छान असे वाफवू द्या तेलामध्ये वांगे, एक 10 मिनटं बारीक गॅसवर. आणि घाईचा वेळ असेल तर पटकन लगेच पाणी टाकून लावून घ्या कुकर. आपण कुकरमध्येच करणार आहे. बघू शकता आपले बट्ट्या बघा किती सुंदर असे मस्त हलके फुलके झालेले आहे आणि मस्त क्रॅक असे वरती गेलेले आहे, म्हणजे आपले छान असे शिजून आलेले आहे आणि एकदम सुंदर अशा आपल्या बट्ट्या तयार होणार आहे. आता मस्त असा मधून एक काप देऊन असे ह्या प्रकारे मी कट करते आहे. तुम्हाला कशा प्रकारे कट करायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता बघू शकता दिसत आहे ना लग्नाच्या पंगतीमधल्याच बट्ट्या, अगदी त्याप्रमाणेच लागतात. खूप छान आणि मस्त मऊ, छान बाहेरून कुरकुरीत, आतून एकदम मऊ, खूप सुंदर असे दाणेदार असे आपले बट्ट्या होणार आहे. आता तेल तापायला ठेवलं होतं मी, त्यानंतर मोहरी टाकली. आपण घोटलेली वांग्याची भाजी बनवत आहे, जिरं टाकलं. त्यानंतर आता मस्त असा खूप सारा कढीपत्ता टाकायचा आहे, म्हणजे कढीपत्त्याने छान चव येते तेलामध्ये. आणि आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला मी टाकून घेतला. छान असा मस्त बघा मसाला आता तेल असं शांत झालं का कढायचा आपला मसाला छान मस्त होण्यात आलेला आहे. आणि थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला ते पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला करपत नाही आणि भाजी पण खायला खूप टेस्टी लागते. आणि तुम्ही बघू शकता आता मसालासुद्धा आपला झालेला आहे. आता मी 2 ते 3 पाण्याने छान असे वांगे धुवून घेतले आहे. आता बघा मसाला झाल्यानंतर बघा मी थोडीशी चिंच टाकलेली आहे, म्हणजे छान असा अगदी लग्नाच्या पंगतीत लागते त्याप्रमाणे आपली भाजी तयार होणार आहे. आता वांगेसुद्धा मी टाकून घेत आहे पूर्ण मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून, म्हणजे कडवटपणा सगळा निघून जातो. आणि तुम्ही बघू शकता आता पूर्ण मसाला मी छान असा हलवून घेतलेला आहे आणि खूप सुंदर अशी आपली ही भाजी झालेली आहे. तुम्ही पुढं बघालच. आता मस्त अशी वाफ येऊ द्यायची आहे आणि बघू शकता आता एक 10 मिनिटांनी मस्त बारीक गॅसवर किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे. मी मागच्या वेळेस लगेच पाणी टाकलं होतं, आता मस्त तेलामध्ये वांगे होऊ दिले, म्हणजे वेळ होता म्हणून ह्या प्रकारे केलं, म्हणजे खूप सुंदर होतं. हळद पावडर घातली 1 ते 1.5 चम्मच, दीपक मसाला घातला, जळगाव भुसावळचा फेमस. आणि दीपक मसाल्याशिवाय तर वांग्याची भाजी अपूर्णच, पण तुम्ही कुठलाही गरम मसाला घालू शकता. आता मस्त असं एकजीव झाल्यानंतर बघा आता गरम पाणीच टाकायचं आहे आपल्याला भाजीमध्ये, अजिबात थंड पाणी वापरायचं नाही. आता छान असं बघा गरम पाणी घातल्यानंतर मस्त परत एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वांग्याची भाजी घोटायची म्हणून थोडं पाणी जास्त घालायचं आहे आणि म्हणजे घोटून ती बरोबर होते. मग आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मस्त असं कोथिंबीर आपण कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर भाजी जेव्हा घोटू ना तेव्हा आपण कोथिंबीर घालणार आहे. तुम्हाला ह्या स्टेजला घालायची तरी तुम्ही घालू शकता. आता बघा असं मस्त उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 1-3 शिट्ट्या मस्त होऊ द्यायच्या आहे, म्हणजे आपण आधीही वाफवलेली आहे. आता बघा तुरीची डाळसुद्धा मी ही रेसिपी आधी दाखवलेली आहे, तर तुरीची डाळ काही न घालता फक्त थोडंसं तेल घालून पाणी घालून तुरीची डाळ शिजवून घेतली 4 शिट्ट्या करून. आणि आता बघा ह्या प्रकारे वरण, अगदी साधं वरण आणि बट्टीच छान लागते. वरतून मस्त अशी साजूक तुपाची धार घ्यायची आहे. बघा आता मस्त अशा आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि आता आपण भाजी राईच्या साह्याने अशी घोटून घेणार आहे. कोथिंबीर घातली आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी काय सुंदर वास सुटलेला आहे, खूप सुंदर दिसते आहे ना, अगदी लग्नाच्या पंगतीतील भाजी. आता तेल तापवायला ठेवलं होतं मी, आता बट्ट्या आपण तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा मेनू तयार होणार आहे खानदेश पद्धतीचा. आणि खूप सुंदर असं बघा खानदेशात अगदी आवडीने खाल्ला जाणारा वरणबट्टी घोटलेली वांग्याची भाजी खूप प्रिय आहे आणि खूप सुंदर. तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा. अगदी लग्नाच्या पंगतीसारखीच आपली बट्टी तयार होत आहे.
खूप मऊ आणि मोडायला सुद्धा अजिबात काही कडक वाटली नाही, खूप मऊ होते. तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला खरंच विसरू नका. आणि बघा, आता आपल्या बट्ट्या अशा थोड्याशा लालसर झाल्यानंतर मस्त अशा काढून घ्यायच्या आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आता किती सुंदर, बघा किती एकदम हलक्या फुलक्या झालेल्या आहे. लगेच सोप्या एकदम पद्धतीने मोडल्या जात आहे. म्हणजे समजून जा, बट्ट्या खूप सुंदर झालेल्या आहे. अगदी लग्नाच्या पंगतीसारख्या अशा मोडून घेतल्या. आणि बघा, ह्या प्रकारेच ही डाळबट्टी छान लागते. मस्त साधं वरण घेतलेलं आहे, मस्त त्याच्यावर साजूक तुपाची धार घेतलेली आहे आणि शिवाय तर वरणबट्टी अपूर्णच. आता बघा, मस्त अशा आपलं जेवण तयार झालेलं आहे. मस्त असे बट्ट्या तळून झालेले आहे, मस्त अशी घोटलेली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आणि या तुम्ही पण जेवायला. किती सुंदर जेवण तयार झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ.